ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे हे तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढली जाते आणि ठाण्यामधील या तिरंगा रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झालेले आहेत। आपण ही ठाण्यामधली लाईव्ह दृश्य पाहतोय। भारत पाक तणावादरम्यान जे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलेलं होतं त्या ऑपरेशन सिंदूरचं जे यश आहे ते सेलिब्रेट करण्यासाठी आज राज्य देशभरामध्ये अनेक ठिकाणी ही जी तिरंगा रॅली आहे ती काढली जाते आणि ठाण्यामध्ये देखील ही रॅली निघालेली आहे। आपल्या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं, त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला। खून का बदला खून से, ईद का जवाब पत्थर से। आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचे अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे, म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्या हल्ल्याला एक जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं ही एक मोठी चपराक आहे। संपूर्ण दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत कधीच थांबणार नाही, भारत दहशतवादाचा बिमोड करून राहणार हे सांगणार हे ऑपरेशन होतं आणि त्याच ऑपरेशन सिंदूरचं यश हे सेलिब्रेट करण्यासाठी आज देशभरामध्ये ही तिरंगा रॅली काढली जाते। ठाण्यामध्ये देखील ही तिरंगा रॅली निघालेली आहे।